पाहिलात सत्तेचा माज. लोकशाही मार्गाने शिक्षण हक्कासाठी शिक्षण मंत्री पदावर पूर्णपणे अयशस्वी ठरलेल्या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागण्यासाठी जंतर मंतरवर आंदोलन करण्यात आलं, उपोषण करण्यात आलं, तिथून संसदेवर मोर्चा नेण्यात आला. तर अक्षरशः पोलिसांनी आंदोलकांवर, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला. फिर भी दिल है हिंदुस्तानी हा चित्रपट तुम्ही पाहिलाच असेल. शेवटच्या आंदोलनाच्या वेळेला तिरंगा घेऊन निघालेली लोक, त्यांच्यासमोर पोलीस यंत्रणा उभी राहते आणि त्यांना फायर करायला लावल्यानंतर त्यातील एक पोलीस म्हणतात की मी माझ्या देशाच्या तिरंग्यावर गोळी चालवू शकत नाही. हे फक्त पिक्चरमध्येच घडू शकतं, कारण की इथल्या पोलिसांचे सुद्धा जमीर मेलेलं आहेत. आज अक्षरशः तिरंग्यावर एक प्रकारचा लाठीचार्ज करण्यात आला. तिरंग्याचे तुकडे तुकडे होताना पाहिले ते आज. नोकरीसाठी, पैशासाठी, सत्तेच्या दबावाखाली ही माणसं गुंडगिरी करतायत. आपल्याच देशबांधवांवर ते हात उचलत आहेत. समोर मुलगी आहे, मुलगा आहे, लहान लेकरं आहेत, बाया माणसं आहेत, असा कुठलाही विचार या भडव्यांनी केलेला नाही. ज्या आमदार खासदारांना तुम्ही निवडून दिलेलं आहेत, नगरसेवकांना निवडून दिलेलं आहे, ते बीजेपीच्या पदावर आहेत, खुर्चीवर बसलेले आहेत. त्यांना प्रश्न विचारा, त्यांना विचारा तुम्ही कुठं मरून पडलेत. अरे आमचे प्रश्न मांडण्यासाठी तुम्हाला निवडून दिलंय ना. आमदार खासदारांना विचारा तुम्ही कुठं मरून पडला. तर तुमच्या विभागातली मुलं आत्महत्या करतायत, शिक्षणासाठी लढतायत, त्यांना अन्याय अत्याचाराला सामोरं जावं लागतंय, आणि तुम्ही काय बीजेपीची दलाली करत बसलेत. न्यायासाठी चाललेल्या आंदोलनाला मुद्दामून धर्मविरोधी आंदोलन दाखवण्याचा प्रयत्न करता. ज्यावेळेला मोदी हनुमानाची पतंग बनवून उडवतो त्यावेळेला तुमचा धर्म धोक्यात येत नाही का? तुमच्या भावना दुखत नाही का? श्रीरामांना लहान मुलगा दाखवून त्याचा बोट धरून त्याला मंदिरात नेताना दाखवताना अक्षरशः मोठा माणूस म्हणजे बापाच्या जागी मोदी दाखवताना तुमच्या भावना दुखवती नाही का? अरे सुधरा रे. आणि भारतीयांनो, घरात बसलेला आहात, न्यूज चॅनल बघत असाल, यूट्यूबवर असाल, तुम्हाला जर दिसत असेल आणि तुम्ही आजही बोलत नसाल तर तुम्ही शंड आहात. तुम्ही जिवंत मुरदाड माणसं आहात. अरे सुधरा, बोला काहीतरी. किती दिवस गप्पा राहणार आहात? ही वेळ आहे लढायची. अरे विद्यार्थ्यांवर, तुमच्या मुलांवर लाठीचार्ज झाला ना, मुलांनी आत्महत्या केल्यात ना. आता अजून मुलांच्या आत्महत्या बघायच्या आहे का तुम्हाला? कधी बोलणार आहात? मी पुन्हा सांगतो, ज्या गोडसेंनी गांधींना मारलं होतं ना, त्या गोडसेंचं समर्थन करणारं हे सरकार गांधींना घाबरणार नाही आहे बिलकुल. यांना शिवराय फुले शाह आंबेडकर वाद दाखवावा लागणार आहे. यांना खुर्चून खाली ओढण्यासाठी तयार राहा, कारण हे तसे ऐकणार नाहीत. कारण हे पूर्णपणे हुकुमशाही सरकार झालेलं आहे. या हिटलरच्या औलादी आहेत. पण हे विसरलेत, हिटलरला देखील शेवटी आत्महत्याच करावी लागली होती.